Hello, my dear students and parents. Welcome to our Math Planet channel. आजपासून आपण मंथन प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा ही जी परीक्षा घेतली जाते या परीक्षेविषयी थोडी माहिती पाहणार आहोत आणि इयत्ता 4थीच्या ज्या एक्झरसाइज आहेत त्या एक्झरसाइज आपण क्रमाक्रमाने दररोज एक या पद्धतीने इथे सॉल्व करून टाकणार आहोत. पहा, तत्पूर्वी मंथन परीक्षेविषयी आपण थोडीशी माहिती पाहूया. याच्यामध्ये 2 पेपर होतात, पेपर 1 आणि पेपर 2. आता इथे तुम्हाला दिसतंय पेपर 1 यामध्ये मराठी, ज्याला आपण प्रथम भाषा म्हणतो, तिथे 50 गुण आहेत, म्हणजे 25 क्वेश्चन्स असतात आणि प्रत्येकाला 2 गुण या पद्धतीने तिथे 50 गुण असतात. त्यामध्ये जो दुसरा भाग असतो पेपर 1मध्ये तो असतो मॅथमॅटिक्स, गणित. तिथे 50 प्रश्न असतात आणि 100 गुण असतात. अशा पद्धतीने पेपर 1 हा 150 म्हणजे 150 गुणापैकी असतो. त्यानंतर हा जो पेपर सेकंड आहे, पेपर दुसरा, त्याच्यामध्ये इंग्लिश, ज्याला आपण तृतीय भाषा म्हणतो, त्याचेसुद्धा 25 प्रश्न असतात आणि प्रत्येक प्रश्न हा 2 गुणांचा, असे 50 गुणांचा हा पेपर असतो. त्याला जोडूनच बुद्धिमत्ता चाचणी, याचे 50 प्रश्न असतात आणि प्रत्येक प्रश्न 2 गुणाचा, म्हणजे 100 गुणाचा बुद्धिमत्ता चाचणीचा पेपर असतो. म्हणजे पेपर फर्स्ट 150 गुणांचा आणि पेपर सेकंड हा 150 गुणांचा. अशा पद्धतीने ही मंथनची प्रज्ञाशोध परीक्षा होते. ही परीक्षा पहिलीपासून अगदी 8वीपर्यंत ही परीक्षा होते. ठीक आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 4थीचा जो गणित विषय आहे त्या गणित विषयाची एक्झरसाइज नंबर 1 आपण पाहणार आहोत. आता माझ्यासमोर इथे मराठी आणि सेमी अशा दोन्हीही मी पुस्तकं घेतलेले आहेत. आपण दोन्ही भाषेतून हा व्हिडिओ आपण करणार आहोत. त्यामुळे विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा देताना सेमी माध्यम निवडलेलं आहे आणि ज्यांनी मराठी माध्यम निवडलेलं आहे, दोघांनाही हा व्हिडिओ समजेल. चला तर आपण सुरुवात करूया. हे पहा, पहिला जो टॉपिक आहे तो आहे इंटरनॅशनल नंबर सायन्स, म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे म्हणतो, जे अतिशय सोपं आहे. देवनागरी मराठीमध्ये हे जे अंक लिहिलेले आहेत त्याचं ट्रान्सलेशन म्हणजे आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह, जे म्हणजे इंग्रजीमध्ये आहे, ह्याचं एक्सप्लेनेशन काय करायची गरज नाही आहे. हे विद्यार्थ्यांना ऑलरेडी येतं. मराठीतील संख्या इंग्रजीमध्ये लिहायची. तर डायरेक्ट आपण प्रश्नावरती जाऊया. इथे बघा, प्रश्न पहिला आहे. इथे एक संख्या दिलेली आहे 74,328. ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल? ओके, तोच प्रश्न जर आपण सेमीमधून पाहिला, हाऊ विल यू राईट द नंबर 74,328 इन इंटरनॅशनल नंबर सायन्स? हा इंटरनॅशनल नंबरमध्ये कसा लिहिला जातो? तर पहा, इथे 74328, इथं 47 आहे, म्हणजे हा ऑप्शन नाही आहे. इथं 74328 म्हणजे हा एकदम करेक्ट ऑप्शन आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. पुढे आपल्याला बघायची गरज नाही आहे. पुढे सेकंड क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणती 5 अंकी संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहिलेली आहे? म्हणजे जे इंटरनॅशनल नंबर्समध्ये खालीलपैकी कोणती 5 अंकी संख्या लिहिलेली आहे ते आपल्याला पाहिजे. हे पहा, इथं एक संख्या लिहिलेली आहे, परंतु ती मराठीमध्ये लिहिलेली आहे, म्हणजे देवनागरीमध्ये लिहिलेली, त्याच्यामुळे हा ऑप्शन नाही आहे. ही आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहिलेली आहे, म्हणजे हे बरोबर आहे. पुढे ही सुद्धा आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहिलेली आहे, परंतु ही 4 अंकी आहे. आपल्याला काय पाहिजे? 5 अंकी. त्यामुळे हा ऑप्शन होऊ शकत नाही आहे. इथे पुढचा जो ऑप्शन आहे 92,640, हा पूर्णपणे इंग्रजीत म्हणजेच आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहिलेला आहे, म्हणजे ऑप्शन नंबर ब आणि ऑप्शन नंबर ड हे दोन्हीही बरोबर आहेत. ऑप्शन शोधूया आपण. ब आणि ड कुठे लिहिलेलं आहे?
पहा इथे अ ब क ड इथं हां ऑप्शन नंबर 4 ब, फक्त ब आणि ड, म्हणजे ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. खालीलपैकी देवनागरी व आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात लिहिलेली अयोग्य जोडी कोणती? म्हणजे चुकीची जोडी आपल्याला शोधायची आहे. बघा इथं 77407 तेच पूर्ण इंग्रजीमध्ये पाहिजे. 77407 म्हणजे ऑप्शन नंबर पर्याय क्रमांक अ हा बरोबर आहे. पहा पुढे बघूया अजून आहे का. 12050 12050 हे सुद्धा बरोबर आहे. पुढे 6480 6840 आहेत, त्यामुळे हा ऑप्शन नाही आहे. पुढे 17327 इथं सुरुवातच इथं 1ने, इथं सुरुवात 7ने, त्याच्यामुळे हा ऑप्शन होणार नाही. म्हणजे इथं 2 ऑप्शन बरोबर आहेत. पहा अ आणि ड, म्हणजे अ आणि ड हे 2 ऑप्शन बरोबर आहेत. बघा इथं फक्त क आणि ड म्हटलेलं आहे, म्हणजे हा ऑप्शन नाही आहे. इथं फक्त अ ब क म्हटलेलं आहे, म्हणजे हा पण ऑप्शन नाही आहे. फक्त क म्हटले, हा पण ऑप्शन नाही आहे. फक्त अ आणि ब म्हणजे ऑप्शन नंबर 4, म्हणजे हे दोन्ही पण आपल्या बरोबर होते की नाही. म्हणजे ऑप्शन नंबर 4, ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. चला पुढे जाऊ आपण. खालील संख्यांमधून एकूण किती संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहिलेल्या आहेत? हा प्रश्न थोडासा आपण इंग्रजीतून वाचूया. हाऊ मेनी टोटल नंबर्स ऑफ द फॉलोइंग आर रिटन इन इंटरनॅशनल न्यूमेरल्स? ओके, म्हणजे एकूण किती संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहिलेल्या आहेत ते आपल्याला पाहायचं आहे. पाहायचं पूर्णपणे ही आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात म्हणजे इंटरनॅशनल नंबरमध्ये लिहिलेलं आहे, म्हणजे थोडक्यात इंग्रजीत लिहिलेलं आहे. हे लिहिलेलं आहे म्हणजे 1, ही नाही आहे. ही बघा हाफ इंग्रजीत लिहिलेले आहे, अर्धी मराठी आणि अर्धी इंग्रजी, त्याच्यामुळे हे बरोबर नाही आहे. ही पूर्णपणे इंग्रजीत आहे, म्हणजे ह्या पण बरोबर. म्हणजे हा 1, हे 2, 3 अँड 4, म्हणजे 4 संख्या पूर्णपणे इंटरनॅशनल नंबरमध्ये लिहिलेल्या आहेत. म्हणजे 4 टाइम्स, म्हणजे 4 कुठे येते? ऑप्शन नंबर 3ला 4 आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. ओके, पुढचा क्वेश्चन आहे. इन विच ऑफ द फॉलोइंग अल्टरनेटिव्स इज सेम ॲज दॅट ऑफ नंबर 4305 इज रिटन? म्हणजे 4305 ही संख्या कोणत्या पर्यायात योग्य लिहिलेली आहे? आता हे थोडंसं आपण सॉल्व करूया, कारण प्रत्येकालाच समजेल असं नाही आहे. हे जे ऑप्शन आहेत, ऑप्शन पहा दोन्ही भाषेमध्ये आपण पाहूया. पहिला ऑप्शन आहे बघा इथे 40, 100, 300, 5 युनिट्स, म्हणजे मराठीमध्ये 40 शतक 305 एकक. आता आपल्याला संख्या किती पाहिजे? 4305 ही संख्या आली पाहिजे. पहिला ऑप्शन काय आहे बघा इथं 40, 100, 305 युनिट्स, म्हणजे 40, 100 अँड 305 युनिट्स. आता 40, 100 म्हटलेलं आहे, 40चा 40 लिहिला आपण. ओके, आणि तिथं 100 आहे, त्यामुळे 100चे 2 शून्य त्याच्यावरती लिहिले. ओके, आणि याच्यामध्ये प्लस करायचे आहेत काय? 305 युनिट्स, म्हणजे 305 युनिट्स याच्यामध्ये ॲड करायचे आहेत. इकडं आपण करूया 305 युनिट्स, म्हणजे या दोघांची जर बेरीज केली तर 4305 येणार आहे, म्हणजे सेम टू सेम इथं येणार आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर. ओके, सो पहिली एक्झरसाइज आपण सोडवलेली आहे. आशा करतो की दोन्ही भाषेमध्ये ही एक्झरसाइज आपल्याला समजलेली असेल. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक्झरसाइज नंबर 2 शिकणार आहोत. स्टँडर्ड 4th आहे. प्रत्येक इयत्तेची एक्झरसाइज आपण टाकूया, आणि तुम्हाला कोणत्या इयत्तेची एक्झरसाइज पाहिजे आहे ते कमेंट बॉक्समध्ये खाली लिहा, म्हणजे त्या पद्धतीने आपण कोणता विषय आणि कोणती एक्झरसाइज पाहिजे ते आपण टाकूया. आशा करतो की हा व्हिडिओ सगळ्यांना समजला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला
विसरू नका. बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ तुमच्या मोबाईलला त्याचं नोटिफिकेशन येईल. धन्यवाद.